लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्याने महायुतीला भरघोस विजय प्राप्त झालाय। आता लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा असून तो खात्यात कधी जमा होणार याची चर्चा सध्या रंगत आहे। आतापर्यंत या योजनेचे 5 हप्ते बहिणींच्या खात्यात जमा झालेत। जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत मुदतीपर्यंत तालुक्यात 34,474 महिला पात्र ठरलेत। पात्र ठरलेल्या बहुतांश महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेत। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले। त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झालाय। तसेच नोव्हेंबर मध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात जमा केले होते। त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत 5 हप्त्यांचे 7,500 जमा झालेत। महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपयाहून 2,100 रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते। आता महायुतीचे सरकार आल्याने लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2,100 रुपये होणार का अशी चर्चा सध्या बहिणींमध्ये सुरू आहे। दरम्यान हा धोरणात्मक निर्णय असल्याने मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीतच याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित असल्याने डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबर मध्ये दिल्यास तो 1,500 प्रमाणेच दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।